नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करते। आज मी तुम्हाला शिलाईमध्ये सगळ्यात सोपं काय काम आहे किंवा प्रॅक्टिस कशी करायची जेव्हा आपण शिलाईची सुरुवात करतो ते दाखवते। हे तुम्हाला दिसत आहे साडी आहे आणि फॉल आहे। फॉल खाली मशीनने लावलेला आहे, बीडिंगची जी मशीन असते। तर ह्याला तो जो धागा आहे मॅचिंग व्हाईटवाला तो घ्यायचा आहे। धागा चांगल्या क्वालिटीचा असायला हवा, कारण धागा चांगल्या क्वालिटीचा असेल तर फॉल टिकतं। आणि हे जे फॉल आहे, तुम्ही टेबल आहे किंवा स्टूल आहे, मी स्टूल घेते किंवा टेबल आहे, अशा पद्धतीने घेऊन तुम्ही फॉल लावू शकता। हे आधी इथून हे स्टार्ट करायचं आहे। धागासुद्धा एक्स्ट्रा किंवा कमी नाही घ्यायचा आहे। आणि खाली ही मशीनने लावलेलं आहे। मशीनने कसं लावायचं तेही दाखवते। हा आहे पॉलिस्टर फॉल, ह्याला धुवून घेतला आहे, इस्त्री केला आहे आणि त्यानंतर कॉटन असेल तरी तुम्हाला धुवून घ्यायचं आहे। आणि हा जो जितका आहे त्याबरोबर हा आधी धागा मी मोजून घेते। अखंड मी धागा घेते। तुम्हाला जमत नसेल तर सुरुवातीला तुम्ही कमी धागा घेऊन तुम्ही करू शकता, कारण 2.5 मीटर हा फॉल असतो, त्यामुळे तुम्हाला 2.5 मीटर हा धागा घ्यावा लागतो। थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथून हा कट करायचा आहे। आणि सुई जी असते ह्याची ती थोडीशी बारीक असायला हवी, म्हणजे तुम्ही जे धागा हे करणार आहे, फॉल लावणार आहे, जिथं ते टाके येतील फॉलचे म्हणजे धाग्याचे, ते तिथं एकदम धागा जाड दिसला नाही पाहिजे आणि सिंगलच धागा असायला हवा। आणि एकदम जास्त फॉल लावायचे नाहीत, 2 किंवा 3 लावायचे। कंटिन्यू तुम्ही हेच काम केलं तर तुमच्या पाठीलाही त्रास होऊ शकतो। तर हे आता मी ह्याला गाठ मारून घेते ह्या धाग्याला। मी सविस्तर दाखवते मी कशा पद्धतीने फॉल लावते। आजही मी फॉल लावते इमर्जन्सीमध्ये, जेव्हा मावशी नसतील मला मदत करणाऱ्या, तर हा इथे तुम्ही हे सरळ करताना ह्याला गाठ पडू शकते। ह्या स्टूलवरती मी हे व्यवस्थित हा साडीचा पार्ट ठेवते आणि इथून मी सुरुवात करते। जिथे आहे सुरुवातीला इथे डबल तुम्हाला टक करून घ्यायचं आहे। टक म्हणजे डबलदा आपण ह्याला चांगली व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे। आणि हे खेचताना हे सांभाळून खेचायचं आहे, नाहीतर गाठी पडतात धाग्याला। आणि तुम्हाला जास्त प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही कमी कमी धागा घेऊन सुरुवातीला प्रॅक्टिस करू शकता। सुरुवातीला जेव्हा मी शिलाईचं काम करायचे तेव्हा मी डझनावरती ह्या साड्यांना फॉल बीडिंग मी स्वतः करायचे। मला वाटतं कदाचित एका साडीला 2 का 3 रुपये भेटायचे आम्हाला, जास्त पण नाही। तर असे तुम्ही इतकं असे टाके घ्यायचे त्याला आणि असा पद्धतीने लावत जायचं। एक हात पकडायचा आहे आणि काय होतं ह्याच्यामध्ये थोडासा फॉल क्रॉस झाला किंवा खेचला गेला तर फोल्ड येते। फॉल एकदम व्यवस्थित प्लेन यायला पाहिजे। आणि एवढे इतकं झालं एक 4 इंचाचा, तर इथं परत असा हा धागा घेऊन डबल करायचा, म्हणजे तुमचा फॉल कुठं अडकला खेचला तर धागा तुटला तर तो तुटणार नाही तिथे डबल असल्याने। सिंगल असेल तर तुम्ही कुठं अडकला तर पूर्ण तो धागा निघतो। इथे कॉर्नरला पण डबल करायचा आहे। आणि हा जो गॅप आहे तो एकसारखा यायला हवा। आणि आपण जे टाके घेतो ह्याचे ते बारीक असायला हवे, त्यामुळे सुई ही बारीक घ्यायची आहे। कदाचित कॅमेऱ्यात सुई जाड दिसत असेल, पण ही फॉलची सुई आहे। फॉलची सुई अशी काही वेगळी भेटत नाही। जे आपण घेतो तिथं एकदम त्यांना सांगायचं की बारीक असलेलं द्या। जास्तीत जास्त एका फॉलला तुम्हाला 5 मिनिट होतं। प्रॅक्टिस असेल तर जे सुरुवातीला थोडासा वेळ जातो, हे तुम्ही पाहू शकता। असं घ्यायचं आहे आणि परत हे असं करायचं आहे आणि परत इथे हे एक टक घेणार मी। कधीतरी मला मदत करणाऱ्या ताई किंवा मावशी नसतील आणि मला थोडासा बाकी शिलाईचा कंटाळा आला असेल, हेही मी करते। कारण आपण जे काम करतो ते सगळं आपणाला यायला पाहिजे। कोणी आपणाला मदतीला येऊ न येऊ आपलं काम अडलं नाही पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे सगळं आधी तुम्हाला यायला पाहिजे शिलाईतलं जे काही तुम्ही कामं करता, तरच तुम्हाला ते व्यवस्थित जमतं। नाहीतर काय होतं, आपणाला येणारच नाही आणि आपण दुसऱ्यांना शिकवणार कसं। कोर्सेस करून सुद्धा तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे। तुम्ही बघा मी बोलत बोलत माझं लक्ष सगळे ह्या फॉलकडे आहे। ह्यावेळेस काही TV किंवा मोबाईल हे काहीही आपल्यासमोर ठेवायचं नाही, नाहीतर फॉल क्रॉस झाला हे झाला तर आपणाला डबल मेहनत करावं लागतं। तुम्ही बोलतील स्टूल का असा आहे तुमचा, तर तो पडल्यानंतर त्याला क्रॅक आलाय आणि आम्हाला ते सन्मार्क बघायला जमत नाहीये।
आणि मला जमतं हे ह्याच्यावरती. हे कुठंही ते अडकत नाही आहे, म्हणजे साडी कुठंही अडकत नाही. फक्त तो असा हे दिसतो, पण प्लेन असला तर तो बरा पडतो. सुरुवातीपासून मी ह्या स्टूलवरती हे लावते, फॉल लावते. कमीत कमी मला वाटतं 27 वर्ष झाले या स्टूलला मला माझ्या रेग्युलर शिलायला. तर असा मी पूर्ण फॉल लावून घेते. झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसा लावला आहे तो. हा मी तुम्हाला फॉल दाखवते. हा आपण करतोय फॉल लावताना थोड्याशा अशा ह्या घोड्या येतात, पण कुठंही हे खेचलेलं जात नाही आहे. आणि सरळ बाजू करून दाखवते मी तुम्हाला. तर अशा पद्धतीने न कुठं फोल्ड येता हा असा पूर्ण फॉल लावून झाला आहे माझा. मी तुम्हाला आता इथून फॉल लावलेला दाखवते. हा इथून सुरुवात आहे, म्हणजे अशी तर इथपर्यंत ह्या अशा पद्धतीने फॉल लावून झाला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने फॉल लावा आणि सुरुवातीला ह्या कामापासून तुम्ही सुरुवात करा. प्रॅक्टिस केले की तुम्हाला सगळे शिलाईचे कामं जमतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.